हॅलो. हर हर महादेव. मित्रांनो, मी आज माझा एक विचार थोडा शेअर करतो तुमच्याशी, की आपण जेव्हा ना एखादी यात्रा किंवा देवस्थानला भेट द्यायला जायचं असतं आपल्याला, किंवा काही लोक म्हणतात की काय गरज नाही देवस्थानला भेट द्यायची, किंवा तिकडं डोंगरावर जायची काय गरज नाही त्या मंदिराकडे किंवा काय. तर कसं आहे, अशी यात्रा आपण केल्या पाहिजेत. का केल्या पाहिजेत? तर त्याच्यामध्ये असं आहे की समजा तुम्ही एखाद्या देवस्थानला गेले, तर तुम्ही जातानाचा जो प्रवास आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे देवाचंच नामस्मरण किंवा देवाच्या बाबतीत माहिती किंवा देवाबद्दलचं बोलणं, हे सगळं प्रेरित झालेलं असतं त्या एका देवाच्या बद्दलच्या तुमच्या भक्तीमुळे. आणि ही एक प्रकारे भक्तीच असते. आतापर्यंत जे आपले मोठमोठे संत असतील किंवा बाकीचे जे गुरु आहेत, ते त्यांनी यात्रा केल्या. आपण म्हणतो की ती हिमालयाकडून इकडं पश्चिम दिशेला आले किंवा भरपूर लांब लांब यात्रा केल्या त्यांनी. ते यात्रेचं उद्देश काय असतं? यात्रेतून काय होतं, तुम्ही जेव्हा जाता तर तुम्हाला देवाबद्दलची माहिती किंवा देवाबद्दलचं गुणगान तुम्हाला ऐकायला भेटतं, त्याच्याबद्दल माहिती सांगता येते किंवा चाललेलं कुणीतरी सांगू शकतो तुम्हाला. तर त्यासाठी आपण यात्रा हे केल्या पाहिजे. उगाच का जायचं, कशासाठी जायचं, हे देवघरात पण भेटू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही एक चित्त एक नामस्मरण केलं तरी भेटतो. पण यात्रा ही पण एक चांगली गोष्ट आहे. तो पण एक भक्तीचा मार्ग आहे.